तुम्ही लक्ष्मी आहात तर पती सुद्धा परमेश्वर विष्णू असला पाहिजे. लग्नामध्ये नुसते संकल्प सोडून काही फायदा नाही. लग्नामध्ये संकल्प सोडला जातो, लक्ष्मी नारायण स्वरूप वधूवर देवता साखर पुडांख कर्मांगत्वेन विवाह कर्मांगत्वेन साखर पुडांख कर्म अहम करिष्ये वागदान वागनिशय अहम करिष्ये. पण संकल्प सोडल्यावर काय खरोखर सगळं जुळतं का? नाळ जोडल्या गेली पाहिजे, दो दिल बंधे एक डोरी से. म्हणजे हृदय वेगवेगळे आहे पण एक हृदय झालं पाहिजे नवरा बायकोचं, म्हणजे समविचार झाला पाहिजे. नाहीतर होतं कसं, लग्नामध्ये जरी संकल्प सोडला लक्ष्मी नारायण स्वरूप, पण घरी एखाद्या वेळेस काय होतं, आमच्या ताईला कथा ऐकत आवडत असली तर साहेबांना तमाशा आवडतो. मग संकल्प सोडून काय फायदा झाला? संकल्पाचा नाहीये, अपनी नजरिए का भेद है भैया. हे संस्कारों की बात है. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल, हे शिकवल्या जातं ना. आणि म्हणून मी जाताना एक सांगणार आहे, मुलांना काहीही नाही दिलं तरी चालेल, पण मुलांना चांगले विचार आणि संस्कार देणं अत्यावश्यक आहे. 140 ते 42 कोटीची भारताची लोकसंख्या आहे. आजही 60 कोटी लोक कमी शिक्षणामुळे 2 टाइमाचं जेवण करायलाही आपल्या भारतामध्ये महाग आहे. तुम्ही ग्रामीण मंत्रालयाचा रिपोर्ट पहा, तुमच्या लक्षात येईल. इफेक्ट ऑन लेस एज्युकेशन. कमी शिकू नाही, शिकण्यानं नोकरीच लागेल असं नाही, पण शिकण्यानं माणूस काहीतरी दिव्य चमत्कार जरूर करेल जीवनामध्ये, काहीतरी हिंमत करेल, जिथे लात मारेल तिथे पाणी तरी काढेल ना. म्हणून शिक्षणाकडे आपला कल असला पाहिजे.